दीदी आपण कुठं चाललोय आज? माझ्या फ्रेंडच्या लग्नाला. कुठे आहे? मला सोडायला पाठवलेस तू, चल म्हणतेस. कुठे आहे नक्की ते? श्रीगोंद्याला जायचंय. कुठे? श्रीगोंदा. श्रीगोंदा? येस. आणि उद्या लग्न आहे. श्रीगोंदा. उद्या दीदीच्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि आज ही मला श्रीगोंद्याला घेऊन चालली. श्रीगोंदा इथून 93 किलोमीटर आहे आणि 2 तास लागतात जायला. आणि ही चालली आहे मला घेऊन सोडायला फक्त श्रीगोंद्याला. तुला कॅडबरी देते. एका कॅडबरीत कसं भागल? मी निलेशला कॉल करतो, त्याला पण घेऊन जातो, म्हणजे मला येताना सोबत होईल. एका कॅडबरी मध्ये चाललोय आता 93 किलोमीटर. लवकर चल. मी येताना खायचा खर्च दे. नाही मिळणार. का? मम्मी पप्पांनी सांगितलं दीदीला नीट सोडून ये. सोडतो की, सोडायचं काय, तुला सोडायलाच चालू. तू माझ्याकडून मला सोडायचे, तू काय म्हणतो काय? मी सोडतो तुला, पण येता जाता आम्हाला खर्च दे निलेशचा आणि माझा खायचा. हा चालतंय. चल चल मग. निलेश येईल खाली आता, मग जाऊ आपण. निलेश आलाय आता, आम्ही निघतोय 5 मिनिटात ओढला लागतो काष्टीला. आम्ही आता श्रीगोंद्यामध्ये आहे दीदीला सोडून. हे बघा दीदीच्या मैत्रिणीचा ते लग्नाचा पोस्टर. इथूनच आहे ना सर? निलेश विचारतोय कुठे जायचं आता. ठीक चला धन्यवाद. इकडं नाही वळायचं, तिकडं नाही वळायचं. इथं पोस्टर लावलाय त्यांच्या. त्याला विचारलं लग्नाचा काशीला जायचा रस्ता इकडे का इकडे विचारलं, ते पुढचं सांगते. इकडं नाही जायचं, तिकडं नाही जायचं, सरळ जायचं. आता दाखवते का रस्ता यानुसार? दाखवते 107 किलोमीटर दाखवते. किती? 107 किलोमीटर. पण जाऊ दे ना, तिकडचा जो येताना रस्ता होता तो तर नको बाबा. त्या रस्त्याने खरंच वैताग आणला रे येऊपर्यंत. जंगलेवाडी. कुठली? जंगलेवाडी. जंगलेवाडी. पटकन डीजे लावा. कॉपीराइट येईल हो पहिलेच लोक. कॉपीराइट नको आहे भाऊ. पहिलाच ब्लॉग माझा कॉपीराइट मध्ये जाईल. जुगाड कसं आहे? जुगाड गोल गोल फिरवून फिरवून. अरे व्ह्यू मस्त येतोय ना. वाईड अँगलचा व्ह्यू मस्तच आहे, पण काय पण म्हणून. अर्धा रस्ता मी पार केलाय. ही बघा आपली G-Wagon. आणि वातावरण मस्त झालंय. रोड बघायला ना मी खूप वेळ बघू शकतो, काहीच वाटत नाही यार. हे 2 व्हीलरवाले किती जातात. 4 व्हीलर नको वाटते यार, थकवा येतो खूप. 2 व्हीलरमध्ये खूप छान वाटते. फायनली घरी पोचलो. मस्तपैकी वर जातो, जेवण करतो. यार बुलेट किती घाण झाली, धुवायला पाहिजे यार. ओलाकडे बघून लक्षात आलं चार्जिंग लावतो, नाहीतर मला परत बाहेर जायचे वांदे होतील. चार्जिंगला तर लावली आता गाडी. चल नंतर जाता येईल मस्त पैकी. सगळे शूज घाण झाले तर आता लोफर घालून चालले. फायनली घरी पोचले. आता थोड्या वेळ
बसतो, आराम करतो, खातो काहीतरी. प्लॅन होता बाहेरच खायचा, पण निलेशला पण घाई होती. आणि ठीक आहे, भेटूया पुढं. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगचा प्लॅन नक्की सांगणार आहे मी. खूप मस्त आहे, तुम्हाला आवडेल. कन्सेप्ट पण छान आहे. आणि इंस्टाग्रामवरती पण व्हिडिओ बनवायचा विचार आहे. निलेशने पण आत्ता सजेस्ट केलं की आपण बनवूया सगळे व्हिडिओज. बघूया काय होते. आणि जसं बनतील तसं मी तुम्हाला अपडेट देतच राहील. माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर.